आजच्या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत पिवळ्या बटाट्याची भाजी। तर एकदम सोपी पद्धत आहे। तर अशी भाजी बरेच जण बनवत पण असतील, पण आज मी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे। तर इथे मी 3 बटाटे असे उकडून घेतलेले आहेत। तर उकडून त्याचे साल काढून असे बारीक कट करून घेतलेले आहेत। जास्त पण बारीक कापायचे नाहीत। इथे मी 3 मोठे असे कांदे घेतलेले आहेत, उभे कट करून घ्यायचे आहेत। बारीक असा चिरायचा नाही कांदा। इथे मी एक छोटा टोमॅटो असा बारीक कट करून घेतलेला आहे। एक छोटी वाटी मटार घेतलेला आहे। तर हा ताजा मटार आहे। इथे तुम्ही घालायचं असले तर घालू शकता। कढीपत्ता आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कट करून। तर चला सगळ्यात पहिले आपण भाजीला फोडणी देऊया। तर त्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये 2 पळी एवढं मी तेल घालून घेतलेलं आहे। तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यावरच आपल्याला भाजीला फोडणी द्यायची आहे। तर तेल गरम झाले, आता ह्याच्यात मी 1 चमचा मोहरी घालणार आहे। मोहरी छान तडतडली की लगेच आपल्याला ह्याच्यात 1 चमचा जिरं घालायचं आहे। जिरं पण छान तडतडले की आता ह्याच्यात ज्या मिरच्या घेतलेल्या होत्या त्या मिरच्या घालायच्या आहेत आणि मिरच्या आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी छान परतून घ्यायच्या आहेत। त्याच्या आधी मी थोडंसं हिंग घालणार आहे। तर हिंग आवश्यक घाला, जेणेकरून पचायला भाजी जरा हलकी लागते। आता ह्याच्यातच मी जे मिरच्या घेतल्या होत्या त्या घालून घेते। मिरच्या छान तळून घ्यायच्या आहेत तेलामध्ये। आता ह्याच्यात जो कढीपत्ता घेतला होता तो घालून घ्यायचा आहे। कढीपत्ता आणि मिरची चांगली तळून झाली की आपल्याला ह्याच्यात जो कांदा घेतला होता तो घालायचा आहे आणि कांदा पण आता आपल्याला चांगला बदामी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। जास्त पण करपावायचा नाही किंवा जास्त पण कच्चा ठेवायचा नाही। आता इथं मी कमी गॅसवरच कांदा असा छान असा भाजून घेते। कांदा छान भाजलेला आहे। आता ह्या स्टेजला जो मटार घेतला होता तो घालणार आहे आणि जो टोमॅटो घेतला होता तो पण घालणार आहे। आता हे आपल्याला टोमॅटो आणि मटार आहे 2 मिनिटासाठी तसा परतून घ्यायचा आहे। ह्याच्यामध्ये जो मटार घातला होता आणि जो टोमॅटो होता छान परतून झालेला आहे। ह्या स्टेजला इथं हळद घालायची आहे। आता हळद 2 मिनिटासाठी ह्याच्यामध्ये परतून घ्यायची आहे। हळद परतून झालं की आपल्याला जो बटाटा घेतला होता आपण तो घालायचा आहे। बटाटा छान फोडणीमध्ये मिक्स करून झालं की आता ह्याच्यात चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे। आता हे पण आपल्याला छान असं ह्या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर खूप छान अशी ही भाजी लागते। तर आता ही आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी अशीच परतून घ्यायची आहे। 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत आणि मस्त अशी बटाट्याची भाजी परतून झालेली आहे। आता इथं मी ही भाजी आहे ती सर्विंग बाउलमध्ये काढून घेते। झटपट असा हा इथं पिवळा बटाटा तयार झालेला आहे। खूप सोपी रेसिपी आहे। तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारचा पिवळा बटाटा करून बघा। जर का तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील। तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।